एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि कशात मित्रांनो तुम्ही नक्कीच बरे असणार अशी खात्री मला मी पण एकदम भारी आहे. तर सो मित्रांनो फायनली मी निघालेलो आहे लॉंग ट्रिपला. माझी जर्नी असणार आहे वांद्रे टू हरिद्वार अशी माझी ट्रिप असणार आहे. 10 दिवसाची ट्रिप आहे मित्रांनो. मी सध्या चाललेलो आहे आत्ता डायरेक्टली हरिद्वारला उतरेन, तिथे एक स्टे करेन, त्याच्यानंतर ठरवूया. माझं काहीच फिक्स नाही आहे सध्या तरी, पण असे 2-3 ठिकाण बघून ठेवले तिथं आपल्याला फिरायला जायचं आहे. मी पॅकेज केलेलं नाही आहे, माझ्यासोबत आहे मामाचा मुलगा हर्ष. आजपर्यंत आहोत माझ्यासोबत हर्ष आहे. त्याला मी सांगितलं तो येतोय का, तो बोलतो हा मी येतोय. मग आम्ही दोघं रेडी झालो आणि फायनली हरिद्वारला आम्ही निघालेलो आहोत. तर बघूया पुढची जर्नी कशी होते ते माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बनवून राहा मित्रांनो. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आमची सीट आहे ही, आम्हाला RSC भेटलेली आहे कारण की आम्ही लेट तिकीट काढलेले त्याच्यामुळे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आहे, तिथंच आमची गाडी लागलेली आहे. तर आम्ही चाललो ट्रेनमध्ये बसायला. 12:20 अशी ट्रेन असणार आहे आपली. सध्या चालू नाही झाली, टाईम आणखीन. ही असणार आहे आपली सीट. बघूया टीसी आल्याच्या नंतर ऍडजस्ट करू आम्ही. AC कोच मध्ये आम्ही बसलेलो आहेत. तर आम्हाला प्रोव्हाइड झालेल्या आहेत चादरी 2. RSC असलं तरी 2 चादऱ्या दिल्यात आणि उशा आहे इकडे आणि एक ब्लँकेट. खूप चांगली अशी साफसफाई ठेवलेली आहे ट्रेन मध्ये. सध्या तरी बसलो, अजून ट्रेन चालू नाही झाली. 12:20 ला सुटेल ट्रेन. रात्री तर मी काही दाखवू शकणार नाहीये जास्त. बघू जागा असलो तर आधी मध्ये स्टेशन दाखवत जाईल, पण मुंबईच्या पार गेल्यावर आता मुंबईचे तुम्हाला स्टेशन सगळेच माहिती असतील. उद्या सकाळपर्यंत आपण पोहोचूया रतलाम असं तरी वाटतंय मला. रतलाम पर्यंत पोहोचू, बघू पुढे कसं काय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेल्या 7:30 सकाळ झालेले आहे आणि रात्रभर मस्त झोप आली. खूप चांगला वाटला आणि सध्याचा प्रवास एकदम खूप भारी चालू आहे. सूर्य उदय होत आहे ते मी शूट केलंय ते बघा. थांबलेले आहे रतलाम स्टेशनला. 10 मिनिटाचा ब्रेक आहे इकडे. ट्रेन सुटलेले आणि घाई झालेल्या यांची चढायची. डब्याचा ते पूर्ण कंट्रोलर असतं तो इकडे आहे. AC कमी करायची असेल, AC फास्ट करायची असेल तर इकडे सर्व स्विच वगैरे लावलेले आहेत. आता वाजलेले आहेत 4:30 आणि लागले भूक. तर घरून पार्सल आणलेली घ्यायची वेळ पण आता घ्या तुम्ही पण. थांबले कोटाला, आता थांबेल 10 मिनिटं तरी थांबेल बहुतेक. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेले आहेत लगभग 7:45. आता आम्ही पोहोचलेलोच आहेत, एक स्टेशन दूर आहोत आम्ही हरिद्वार पासून. कसं वाटतं तुला पहिल्यांदा, तू एवढ्या लांब आलाय, कसं वाटतं? मजा येते. फायनली आम्ही उतरलेलो आहोत हरिद्वारला. रूमची तलाश करत आहोत. आम्हाला एक जे भाई साहेब भेटलेले आहेत ते दाखवणार आहेत रूम आपल्याला आणि त्यांचीच काहीतरी ऑटो रिक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. तर चला मित्रांनो जाऊया पुढे. असं काही स्टेशनच्या बाहेरचा दृश्य. आमचा ड्रायव्हर जरा जास्तच फास्ट आहे.
आहे, दोघं जण फेअर असणार आहे 50 रुपये. आम्ही चाललो आता हॉटेलवर. तो 2-3 आम्हाला हॉटेल रूम दाखवणार आहे, तर बघूया कुठला पसंत पडतं आपल्याला. बोलतो ऑफ सीझन आहे तर रूम सस्ते असतील इथे, 500-600 पर्यंत आपल्याला रूम भेटून जातील. बघूया कसे आहेत ते. पूर्ण थंडावलेला आहे, फुल थंडी आहे बोलते. लिफ्ट मध्ये वरताना तिसऱ्या माळ्यावर आमचे रूम आहे. फायनली रूम भेटलेली आहे 800 रुपये मध्ये आणि ठीकठाक आहे, छोटीशी आहे, दोघांसाठी चांगली आहे. तुम्हाला दाखवतो रूम टूर. मी समोरचीच रूम आहे आमची, एकदम प्रकारची आम्ही रूम घेतलेली आहे 800 रुपये. बेड, ब्लँकेट आहे आणि इथे बाथरूम. चांगली रूम आहे आणि टीव्ही पण आहे इकडे. तिसऱ्या माळ्यावर रूम आहे. हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल मित्रांनो. तुम्हाला अशी खात्री आहे, मला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. तुम्हाला अशाच माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला, हर हर महादेव, हर हर गंगे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.